आणि यानंतरची एक महत्त्वाची बातमी रायगडमधली आध्यात्मिक वारकरी गुरुकुलात धक्कादायक घटना घडलेली आहे। गुरुकुलाच्या प्रमुखावर आणि शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजतंय। अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आलेला होता आणि त्याच अनुषंगाने आता खेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दोघांनी अत्याचार केल्याप्रकरणी पीडित मुलीने तक्रार देखील दिल्याचं समजतंय। एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तिचा विनयभंग केला आणि एकाच मुलीबरोबर नाही तर हे प्रकरण अनेक मुलींबरोबर झालेलं आहे। या विषयामध्ये मी आता काही फार बोलणार नाही, पण येत्या काही दिवसामध्ये जे जे या महाराजाच्या मठामध्ये आले होते नेते, ज्या ज्या पक्षाचे नेते आले होते, त्या सगळ्यांना मी आव्हान करणार आहे आणि त्या सगळ्यांनाच आता मी आसमान दाखवणार आहे, एवढंच मी तुम्हाला सांगतो। त्या माणसाला जी शिक्षा दिली ती कमी आहे, कारण की त्या व्यक्तीने त्याच्या जागी जर त्याची मुलगी असती तर त्या माणसाचे हात काढले असते किंवा त्याला मारून टाकलं असतं। मग आमच्यासोबत जी गोष्ट घडली त्या व्यक्तीसोबत काय करायचं हे आम्हाला न्यायालयामध्ये न्याय मिळावा किंवा त्याला फाशीपेक्षा जर अजून कडक कोणती शिक्षा असेल तर ती त्याला मिळावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।